नमस्कार, चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोतवाल भरती या पदाची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्याआधी अशा साऱ्या माहिती व बातम्यांसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूयात कोतवाल भरतीची सविस्तर माहिती। महाराष्ट्रात महसूल सेवक अर्थात कोतवाल संवर्गातील 2912 रिक्त पदे भरण्यास महसूल व वन विभागाने मान्यता दिली असून ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किमान 4थी ते 10वी पास असून मानधन वाढवून 15,000 रुपयांपर्यंत करण्यात आले आहे। या भरती प्रक्रियामध्ये एकूण 2912 रिक्त पदे भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे। ही भरती प्रक्रिया महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विभागामार्फत घेण्यात येणार असून या भरती प्रक्रियासाठी 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश काढण्यात आले आहेत। कोतवाल या पदासाठी 15,000 रुपये मासिक मानधन देण्यात येणार आहे। कोतवाल या पदासाठी किमान 4थी किंवा 10वी पास असणे आवश्यक आहे। या पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या समितीमार्फत ही जिल्हानिहाय प्रक्रिया राबवली जाईल। यामध्ये एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे। याची गुणपत्रिका 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असणार आहे। आपण जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी पाहूयात। छत्रपती संभाजीनगर 283, जालना 47, परभणी 64, हिंगोली 45, नांदेड 78, बीड 71, लातूर 62, धाराशिव 35। छत्रपती संभाजीनगर या विभागात एकूण 685 पदे, नागपूर 115, वर्धा 46, भंडारा 58, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70। नागपूर विभागात एकूण 404 रिक्त पदे। अमरावती 84, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85, यवतमाळ 108। अमरावती विभागात एकूण 398 रिक्त पदे। पुणे 149, सातारा 91, सांगली 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107। पुणे विभागात एकूण 528 रिक्त पदे। नाशिक 149, धुळे 47, नंदुरबार 45, जळगाव 86, अहिल्यानगर 101। नाशिक विभागात एकूण 428 रिक्त पदे। मुंबई उपनगर 13, ठाणे 108, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42। मुंबई उपनगर या विभागात एकूण 469 रिक्त पदे। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महसूल सेवक अर्थात कोतवाल या पदाची एकूण 2912 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। अशाच साऱ्या नवनवीन माहिती व बातम्यांसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।